ओळखला जाणारा मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। नागपूरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्याची अनेक दशकांची परंपरा आहे। मारबत मिरवणुकीसोबत शहराची, समाजाची इडापिडा, रोगराई, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा नाहीशा होतात अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे। त्यामुळे मारबतच्या मिरवणुकीमध्ये हजारो नागपूरकर सहभागी होत आहेत आणि मारबतचं दर्शन घेत आहेत। तर हजारोंच्या संख्येची ही गर्दी आपण पाहतोय। मारबतची मिरवणूक निघालेली आहे। काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक निघते। समाजातील, राज्यातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा आणि दुष्ट शक्तींचा नाश हो अशी प्रार्थना मारबतकडे केली जाते। रजत वशिष्ठ आपल्याला या सोहळ्यासंदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, नक्कीच नागपूरची ही आणि विदर्भाची एक आगळी वेगळी परंपरा आहे आणि ती परंपरा 1881 पासून आजवर पाळण्यात येत आहे। अगदी कोरोनाचा काळ होता तेव्हाही काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये तेव्हाही मिरवणूक निघाली होती आणि आज जेव्हा निर्बंध नाही आहे, तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता हजारोंची गर्दी जी आहे ती मस्कासात परिसरातील नेहरू चौकावर पोहोचली आहे। कारण काळी मारबत जी आहे ती आपल्या मंडपातून निघून नेहरू चौकावर येऊन थांबलेली आहे। थोड्या वेळानंतर जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळ्या मारबतीची मिरवणूकही या ठिकाणी पोहोचेल आणि दोन्ही मारबत जे आहे त्यांचं एक एकत्रीकरण होईल आणि त्याच्यानंतर पुढे एकत्रित मिरवणूक निघणार आहे। हजारोंच्या संख्येने आज नागपूरकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे। आज नागपुरात पाऊस नाहीये, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे लोकांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। अगदी रस्त्यावर ज्या ठिकाणी काळ्या मारबतीची मिरवणूक पोहोचली आहे त्या ठिकाणीच नाही, ज्या इमारती आहेत त्या इमारतीवरही मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते पोहोचलेले आहे। लोकांची अशी श्रद्धा आहे की या दोन्ही मारबतींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील इडापिडा असेल किंवा सामाजिक ज्या अनिष्ट चालीरीती आहे त्या सगळ्या दूर होतात आणि त्यामुळेच ही परंपरा जी आहे ती पाळली जाते। लोक आपल्या लहान मुलांना या दोन्ही मारबतीचा स्पर्श करवण्यासाठी या हजारोंच्या गर्दीमध्ये घेऊन येतात। अनेक लहान मुलं आपल्या पालकांसह या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे एक वेगळी परंपरा विदर्भ गेले 145 वर्ष जपत आहे आणि ती परंपरा आज मोठ्या उत्साहाने आणि तेवढ्या श्रद्धेने पार पाडली जात आहे। रजत, बडग्यांची परंपरा काय आहे यामध्ये आणि त्याचं प्रतीक काय आहे, म्हणजे कशासाठी ते प्रतिकात्मक म्हणून काढले जातात, वापरले जातात? नक्कीच बडगे या मारबतीच्या मिरवणुकीची एक वेगळी परंपरा आहे। मुळात दोन्ही मारबती जी आहेत त्या काळातील अनिष्ट गोष्टींचा किंवा चुकीच्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि सुरुवातीला इंग्रजांच्या विरोधात सुरू झालेली ही जी परंपरा आहे स्वातंत्र्यानंतर सामाजिक अनिष्ट चालीरीतींसंदर्भात स्थिरावली आणि यामध्येच बडगे म्हणजे काही विशिष्ट आकाराचे पुतळे जे आहेत ते काढले जातात या मिरवणुकीमध्ये आणि त्या वर्षी समाजासमोर, देशासमोर, मानवतेसमोर जे काही चॅलेंजेस असतात, अनिष्ट गोष्टी असतात त्या संदर्भातले बडगे काढले जातात। त्यामुळे बडगे कोणत्या विषयांवर काढले जाईल याची उत्सुकता सर्वांना असते। यंदा जी माहिती मिळत आहे सध्या जागतिक पातळीवर अमेरिकेने विविध देशांवर जो टॅरिफ लावलेले आहे त्याचा विषय गाजत आहे आणि त्यामुळे नागपूरच्या सुजाण नागरिकांनी यंदा डोनाल्ड ट्रम्पचा एक बडगा काढला आहे अशी माहिती मिळत आहे आणि तो बडगा या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळेल। याच्यासह दहशतवाद असेल, महागाई असेल, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार असेल अशा गोष्टींसंदर्भातही बडगे काढले जातात आणि एका प्रकारे समाज आपल्या मनाची भावना जी आहे ती या बडग्यांच्या माध्यमातून या मिरवणुकीतून व्यक्त करतो। त्यामुळे समाजाच्या मनात काय आहे याचा एक प्रतिबिंबही या बडग्यांच्या माध्यमातून या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। रजत, या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येने नागपूरकर या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रशासनाकडून कशा पद्धतीने या संपूर्ण मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले? नक्कीच प्रशासनासमोर, खास करून पोलीस प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असतं आणि मोठी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, मग ते पोलीस आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील,
ते सर्व सध्या नेहरू चौक परिसरामध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित आहे आणि संपूर्ण प्रशासन या ठिकाणी चोख राहील, कायदा सुव्यवस्था चोख राहील याची दक्षता घेत आहे। हा जो नेहरू चौक परिसर आहे या ठिकाणी अनेक जुन्या इमारती आणि लोक इमारतीवर चढून या मिरवणुकीचं दर्शन घेतात, त्यामुळे कोणालाही कुठलाही धोका निर्माण होऊ नये याची दक्षता पोलीस आणि जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन घेत आहे। एका विशिष्ट संख्येपेक्षा जास्त लोकांना जुन्या इमारतीवर जाऊ दिलं जात नाहीये। कुठलीही घटना जो आहे, दुर्घटना जो आहे इथे घडणार नाही यासाठी प्रशासन अगदी चोख बंदोबस्त ठेवून आहे। बरोबर आहे, प्रशासनाचा चोख बंदोबस्त आहे आणि सध्या आपण पाहतोय काळी मारबत पोहोचलेली आहे। रजत, या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी की दोन रंग आहेत, म्हणजे काळी मारबत आणि पिवळी मारबत असं म्हटलं जातं। काळी आणि पिवळी अशी दोन मारबत काढण्यामागचं किंवा त्यांची मिरवणूक काढण्यामागचं नेमकं कारण काय? काळी मारबतची परंपरा 1881 पासून जपली जात आहे। 1881 मध्ये नागपूरचे जे संस्थानिक होते भोसले घराण्याची एक महिला बाकाबाई, तिने इंग्रजांशी हात मिळवणी केली होती। तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा किंवा तेव्हाचे जे क्रांतिकारक होते त्यांचा काही नुकसान झालं होतं आणि तेव्हापासूनच बाकाबाईचा निषेध करण्यासाठी आणि इंग्रजांचा निषेध करण्यासाठी काळी मारबतीची मिरवणूक जी आहे ती सुरू करण्यात आली आणि 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर त्याला सामाजिक प्रश्नांची जोड देण्यात आली। दुसऱ्या बाजूला 1885 पासून जो स्थानिक तेली समाज आहे त्यांच्याकडून पिवळ्या मारबतीची परंपरा जी आहे ती सुरू करण्यात आली होती। एका प्रकारे इंग्रजांविरोधात लोकांना विशिष्ट प्रश्नांवर एकत्रित आणण्यासाठी ती परंपरा सुरू करण्यात आली होती। त्यामुळे 1881 पासून काळ्या मारबतीची आणि 1885 पासून पिवळ्या मारबतीची परंपरा जी आहे ती अखंडपणे नागपुरात सुरू आहे। त्यामुळे काळ्या मारबतीचा यंदाचा मिरवणुकीचा 145वा वर्ष आहे, तर जी पिवळी मारबत आहे त्याच्या यंदाचा 140वा वर्ष मिरवणुकीचा आहे। बरोबर आहे, या 144 वर्षांची परंपरा आहे रजत, आपण सांगतोय, आणि काळी मारबत पोहोचलेली आहे। थोड्याच वेळात पिवळी मारबत देखील तिकडे पोहोचेल। नागपूरकरांची फार मोठी श्रद्धा आहे या मारबतवर। रजत, गेल्या 144 वर्षांचा इतिहास जर आपण या मारबत मिरवणुकीचा पाहिला तर कशा पद्धतीनं त्याचं स्वरूप बदलत गेलं, कशा पद्धतीनं या मिरवणुकांचं स्वरूप बदलत गेलं? नक्कीच जेव्हा समकालीन सामाजिक प्रश्नांशी या मिरवणुकींना किंवा या परंपरेला जोडण्यात आलेला आहे तेव्हा जसे जसे समाजासमोरचे प्रश्न बदलत गेले तशा पद्धतीने या मिरवणुकीचाही स्वरूप बदलत गेला। मात्र सध्या त्याला खूप मोठी भव्यता आली आहे, लोक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात आणि गेल्या काही वर्षात नागपूरचं एका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा सरकारकडून एक प्रसिद्धी दिली जाते त्याच्यामध्ये मारबत उत्सव नागपूरचा एक खास उत्सव म्हणून त्याला प्रसिद्धी देण्यात आली आहे। त्यामुळे अनेक वेळेला पाहिलं जातं की काही परदेशी पाहुणे पण सुद्धा या मारबत उत्सवाचा दर्शन घेण्यासाठी त्या काळामध्ये नागपुरात पोहोचतात। सुरुवातीच्या काळामध्ये समाजासमोर जे काही प्रश्न होते, स्त्री शिक्षणाचा प्रश्न होता, हुंडाबळीचा प्रश्न होता, तशा प्रश्नांना घेऊन मारबतमध्ये बडगे काढले जायचे किंवा तसे संदेश दिले जायचे। हळूहळू जसा जसा काळ बदलत गेला त्याचा स्वरूपही बदलत गेला आणि आज दहशतवादापासून तर अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ इथपर्यंत सामान्य माणूस आपला मनातली भावना जी आहे ती या मिरवणुकीच्या माध्यमातून व्यक्त करते आणि आजच्या मिरवणुकीमध्येही आपल्याला अशाच ज्वलंत मुद्द्यांवरील बडगे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे समाज जसा जसा पुढे जात आहे, समाजासमोरचे प्रश्न जसे जसे बदलत आहे तशाच स्वरूपामध्ये या मिरवणुकीचा स्वरूपही बदलत गेला आहे। रजत, आपण जागतिक प्रश्नांबद्दल किंवा राष्ट्रीय प्रश्नांबद्दल बोलतोय की ज्याचे बडगे निघालेत, मग दहशतवाद असेल किंवा टॅरिफ असेल, पण नागपूरकरांचा विचार केला तर त्यांच्या समोरच्या सध्याच्या समस्या काय आहेत, त्यांच्या समोरच्या सध्याच्या अडचणी काय आहेत ज्या मारबतने दूर कराव्यात असं त्यांना वाटतं? नक्कीच जेव्हा मिरवणूक हळूहळू रंगात येईल आणि बडगे एक एक करून समोर येऊ लागतील तेव्हा नागपूरच्या स्थानिक प्रश्नांवरचेही बडगे आपल्याला पाहायला मिळेल। यंदा महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे, त्यामुळे नक्कीच कुठलं तरी संघटन किंवा कुठलं तरी तरुणांचा एखादा समूह या महापालिकेच्या कारभारासंदर्भातही बडगे काढतील किंवा ते प्रश्न जे आहेत ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे नक्कीच
जरी नागपूरमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरून या मिरवणुकीमध्ये मुद्दे मांडले जातात, स्थानिक प्रश्नांनाही हात लावला जातो आणि त्यामुळे नक्कीच महानगरपालिका असेल किंवा नागपूर शहरातील जे प्रश्न असतील त्या संदर्भातील बडगे किंवा त्या संदर्भातील काही संदेश या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रजत, ज्यावेळी काळी आणि पिवळी मारबत समोरासमोर येते तेव्हा नेमकं काय होतं, तो सोहळा काय असतो? थोड्या वेळानंतरच पिवळी मारबत सुद्धा नेहरू चौकापर्यंत पोहोचेल. पिवळ्या मारबतीचा जो अग्रभाग आहे मिरवणुकीचा तो आता नेहरू चौक समोरच्या रोडवर दिसायला लागलेला आहे, त्यामुळे दोन्ही मारबत पुढील काही मिनिटांमध्ये या ठिकाणी एकत्रित येतील अशी शक्यता आहे. जेव्हा काळी आणि पिवळी मारबत परंपरेनुसार नेहरू चौकाजवळ येतात तेव्हा असं म्हटलं जातं की दोन्ही मारबतींचा एकमेकांचं दर्शन घडवलं जातं आणि त्याच अनुषंगाने त्याच भावनेने दोन्ही मारबतीचे जे आयोजक आहे, दोन्ही जे मोठे मारबतीचे पुतळे आहे ते एकमेकाच्या अवतीभोवती फिरवतात. म्हणजे लोकांची भावना आहे, श्रद्धा आहे की दोन्ही मारबत एकमेकींचं दर्शन घेतात, एकमेकींची प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यानंतर ती एकत्रित मिरवणूक पुढे जाईल. त्यामुळे ज्या ठिकाणी नेहरू चौकावर आपण आहोत त्या ठिकाणी थोड्या वेळानंतर जेव्हा एकत्रीकरण होईल तेव्हा एक वेगळा विहंगम दृश्य महाराष्ट्राच्या परंपरेचा आपल्याला पाहायला मिळेल. सध्या दृश्यांमध्ये तुम्ही एक बडगा पाहत आहेत, तो बडगा या ठिकाणी आलेला आहे आणि तो बडगा हळूहळू मिरवणुकीमध्ये पुढे नेला जात आहे. थोड्या वेळानंतरच पिवळ्या मारबतीची मिरवणूकही या ठिकाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे. रजत, आपण जर पाहिलं तर जी काळी मारबत आहे तिचं स्वरूप काहीसं उग्र आहे आणि जर पिवळी मारबतीचं स्वरूप आपण पाहिलं तर ती काहीशी शांत दिसतेय. तर या दोन रूपांमध्ये हे फरक असण्यामागचं काही कारण आहे का? त्याचा असा फरक असण्यामागचं कारण तर निश्चितपणे नाही, मात्र परंपरेनुसार काळी मारबत जी आहे ती 1881 मध्ये तत्कालीन बाकाबाई जिने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती तिचा निषेध करण्यासाठी ती सुरू करण्यात आलेली होती आणि इंग्रजांच्या विरोधात ती सुरू झालेली होती. त्यामुळे कदाचित तो उग्र स्वरूप आपल्याला एक चित्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला पिवळी मारबत जी तेली समाजाकडून सुरू करण्यात आलेली होती त्याची परंपरा ती इंग्रजांविरोधात लोकांना विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात एकत्रित आणण्यासाठी होती. त्यामुळे कदाचित लोकांना एकत्रित आणण्यासाठी सुरू झालेली परंपरा होती. त्यामुळे चित्र स्वरूपात आपण जेव्हा पाहतो तर तुलनेने तो सौम्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे रजत, या मिरवणुकी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती.